तर मित्रांनो, आजची राईड होणार आहे आमची तुळजापूरला आणि मी माझ्या एफजेडवर चालू आहे तुळजापूरला. चला. तर माईक कनेक्ट केला नव्हता मित्रांनो. चला आता माईक केला कंट्रोल आपल्याला. माईक म्हणजे सस्ता माईक चालू आहे, काय करायचं. एक माईक परचेस करायचं होईना झालं आहे मला. खरे हळूहळू ते पण करत जायचं. सगळं एकदमच कुठलं आलं आहे. आता मोबाईल घेतला, माईक पण घ्यायचा, परत कॅमेरा पण घ्यायचा, हळूहळू घ्यायचा. सगळा एकदम कुठला आलं आहे मित्रांनो. तुमचा सपोर्ट असेल तर सगळंच घेणार आहे सोडा मी. तुमचा सपोर्ट जरा राहू द्या चांगला. तुम्ही आहे तर आम्ही आहे हो. तुम्ही बघणारे झाल ना, करणार ना, आम्हाला जरा मजा येते व्हिडिओ. असा आहे ना विषय. तुळजापूरला चालले म्हणजे देवदर्शनाला चाललंय बघा. मस्त तिथं आज मंगळवार आहे ना, दर्शन करून यायचं देवाचं. इथून बघा 200 किलोमीटरवर आहे बघा ते मंदिर. 200-400 किलोमीटरचा ट्रॅव्हल करायचा आहे, जाऊन यायचा. रोड तर जायचं काही प्रॉब्लेम नाही, जायला यायला काय अडचण नाही असं वाटायला लागलंय. रोड चांगला आहे, असाच आहे वाटतं कडेपर्यंत, आंबेजोगाईपर्यंत तर असा रोड आहे. तिथून पुढं बघूया कसं काय काय आहे. पण इथून तर आहे 50-60 किलोमीटर चांगला आहे. तिथनं पुढचा रोड आता तिथे जाऊन बघूया कसा आहे काय आहे का नाही म्हणता. माझ्या मित्रपरिवाराने साथ दिला मला. माझ्या व्हिडिओला 2000 एका व्हिडिओला 150, एका व्हिडिओला 200 फॉलोअर्स असे वाढलेत. तुमची साथ हो सगळी, बाकी काय. तुमची साथ आहे म्हणून सगळं चाललंय, नाहीतर काय चालतंय. 2000 माझे फ्रेंड्स, मित्रपरिवार, फॅमिली माझी कंप्लीट झाली इंस्टाग्रामला. असंच आता यूट्यूबला पण द्या करून तेवढं कंप्लीट. अरे नहीं तो भाई दे दो करके फ्रेंड्स, कुछ तो करो. 2000 करके दो सब्सक्राइबर्स यूट्यूब का. ऐसा क्यों करते हो. बघितला काय, सुट्टी नाही हो. रोड खतरनाक आहे, नादच नाही करायचा. हा सुट्टी नाही. गाडी मी अजून पळवली नाही जास्त, तेवढं 60-70 चाललंय. काल जरा पाऊस पडलाय हो. पाऊस पडल्या कारणामुळे मित्रांनो जरा थंडी झाल्या, थंडी वाढल्या, थंडी लागा लागल्या, म्हणून जरा हळू पळवा लागले बघा. मग काय नाही होय. हां या मला मित्र, एक मित्र भेटलेला मला. काय विचारायला लागलाय, कसं काय चाललंय. थांबवून हाय चाललंय म्हणलं मी पण. काय आता असा हो, ओळख सगळ्यांची ठेवली पाहिजे. मी व्लॉगिंग करतेला बघून त्याला आनंद बघा. आमच्यामुळं कोणतं आनंद राहायला लागलंय, काय असं ना. राहिली पाहिजे आनंदी, आम्हाला पण राहायचं आहे आनंदी, म्हणून आम्ही ब्लॉगिंग करायला लागलो. एकटे वाटते हो इथे त्याच्या मारी. त्याच्यामुळं तुमच्यासोबत जरा गपशप होत्यात, तेवढंच आपले गपशप करत जायचं. कुठे एकटा ते गाणे ऐकत कानात घाला, कुठं जावा, तिथं गेल्यानंतर डोकं दुखायला चालू होणार. त्यापेक्षा आपलं हे कसं तुमच्यासोबत बोलत गेलेलं जरा वेगळं होतं हो. मग काय खतरनाक आहे का नाही. मग आता आम्ही आलोय बघा परचंडामध्ये आलोय. परचंडामध्ये एक मंदिर फेमस आहे, मारुती मंदिर. जाऊन आले आम्ही, पण ते दर शनिवारी जावं लागते तिकडे. बेस्ट आहे परचंडामध्ये मारुती मंदिर, नात करायचं नाही. मग असं देवधर्म केलं पाहिजे मित्रांनो.
कधी काय कधी बघल तेव्हा त्याच्या मारे हे करत झरत काढायचं, जाऊन जरा देवात समाधान तिथं घ्यायचं आणि निघायचं. मस्त आहे ना. वन डे सुट्टी घेतल्यावानी पण झाली, डोकं शांत झालं, मित्रांना भेटल्यावानी झालं, सगळं झालं. त्यासाठी करायचं, बाकी काय नाही. काम काय आयुष्यात आपण करतोयच, काम करत नाही असं नाही. आज जरी मी इकडं आलो, सुट्टी जरी घेतलो असलो, तरी पण आपल्याला काम आहेच हो. काम का सोडलेलं आहे म्हणताय का सांगा बघू? काम करतोयच आम्ही, फोनवर फॉलोअप करतोयच हो. काम करायचं, काम करायला नाही म्हणायचं नाही कधी, पण काम हे झालंच पाहिजे. आयुष्यात कामात राहिलं पाहिजे कधी पण, नाहीतर काय तर असं विचित्र गोष्टी डोक्यात येतात. त्यासाठी काम हे करत राहायचं कधी पण. काम करत राहिल्यामुळं त्रास कधी काय होत नाही, समजलं का मित्रांनो? आपल्याला एकदम खट्टमध्ये राहायला आहे. श्रीकृष्णाने सांगितलं माहिती काय, कर्म करत राहणे हे पण चांगले. तुम्ही आणि कर्म म्हटले कुठले पण करत राहा, चला. चांगले कर्म करत राहणे हे लई महत्त्वाची गोष्ट आहे. चांगले कर्म करत राहिल्याने आपल्याला कधी ना कधी फळ मिळणारच आहे. फळाची अपेक्षा नाही करायची. आम्ही फळाची अपेक्षा करून 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 का नाही, आता आम्हाला ते फळ आमच्यापासून लांब गेलंय. त्याच्यामुळे आम्ही आता फळाची अपेक्षा सोडून टाकलंय. हाय आपलं परमेश्वर बघतात काय करायचं ते फळाचं. आपण काम करत राहायचं, आपल्याकडे जेवढं होतं तेवढं. काम लय महत्वाचं आहे, काम लय महत्वाची गोष्ट आहे. जरा घ्या रायडिंगचा एन्जॉयमेंट. बघतो जरा आता कुठपर्यंत पोचतोय. मित्रांनो, मला या गाडीवर लय एन्जॉय वाटतंय, या बाईकवर. काय सांगा, लय सस्पेन्शन वगैरे नाद करायचं नाही. मेन काय मिडल क्लास लोकांना ॲव्हरेज. ही माझी गाडी किती ॲव्हरेज देत असणार सांगा? 60 ॲव्हरेज काढून देते मला. 60 एकदा टाकी फुल केलं 650 750 किलोमीटर मला रनिंग देते. मागच्या वेळा तर डोकं पारच झालं, 709 किलोमीटरचा ॲव्हरेज दिले मला. पण इथं लोकलला जरा गावोगावी फिरल्यामुळं गाडीचं जास्त रनिंग म्हणजे असं 40च्या वर जातच नाही. रोड आहे चांगली सोडा, पण सिंगल रोड, त्याच्यामुळं जास्त पळवताच येत नाही. त्याच्यामुळं मला वाटतं ते ॲव्हरेज. आणि E20 आहे ना, इथेनॉल मिक्स पेट्रोल जरी आलं तरी काही विषय नाही गाडीचा. त्याच्यामुळं आपल्याला नाद करा ना ॲव्हरेजकडनं, तर विषय हार्ड आहे आपला. चांगल्या चांगल्या गाड्यांना पडण झालेत, त्यापेक्षा जास्त ॲव्हरेज आम्हाला चांगलं ही आमची FZ हत्यार आमचं देते. हत्यार आहे FZ V3. नाद करायला नाही. पहिला मी शोरूममधनं गाडी घेताना ॲव्हरेज त्यांनी सांगितलं थोडा 58 सांगितलेले मला, पण 60-62 ॲव्हरेज पळवल तसा आहे. आता समजा आता आपण 40 ते 50 पळवलं तर 61 ते 62 ॲव्हरेज देते. 50 ते 60 पळवलं तर 59-60 देते. आणि 80-90 70-80-90 पळवलं तर 56-57-55 असं देते. आणि 90 आणि 100 पळवलं तर 50 देते.
ह्या गाडीवर सगळं एक्सपेरिमेंट केले आणि 100 अबोव जर गेलं तर 35 ना ॲव्हरेज येते. किती? 35 ना ॲव्हरेज येते. असा आहे या गाडीचं सिस्टम. त्याच्यामुळं मला लॉंग रूटला जायचं झालं तर त्या दिवशी एवढंच मी विचार करतो. इतर टायमाला म्हणजे नाही, इतर टायमाला मला ॲव्हरेज देखील काढायला लागत नाही. पण जेव्हा मागच्या वेळा मी प्रत्येक वेळा मी ॲव्हरेज चेक केलं आहे. असं फुल टाकी करून 80-90-100 80-90-100 असं पळवून प्रत्येक वेळा असं म्हणजे जर 5-10 दिवसाला ॲव्हरेज चेक करायचं मी. ह्याला किती देत आहे, 60-70 किती देत आहे, 70-80 किती देत आहे, असं सगळं चेक करायचं. लय एक्सपेरिमेंट केल्या 3 वर्षात या गाडीवर. त्याच्यामुळं आणि 2-3 वेळा गाडी पडल्या देखील पण तुम्हाला एक स्क्रॅच नाही दिसणार गाडीला. गाडीला लय भारी हे आहे ते गार्ड आणि जे काय ग्लास दिसतात बघा हे ग्लास, त्या ग्लासवर आणि जे ह्याच्यावरच पडते. ग्लास मात्र 1-2 वेळा बदलल्यात मी. गाडी पडली ना तर त्या ग्लासवरच पडते. त्याच्यामुळं गाडीच्या बॉडीला काय खराब होत नाही, फक्त ग्लास पडतोय आणि गार्ड जरा स्क्रॅच येते गार्डला, बाकी कशालाच काय होत नाही. आता मित्रांनो आले बघा आपण किनगाव गावामध्ये आले बघा. मामा मामा असं आडवं येऊ नका मामा, गाडी फास्ट आहे. किनगाव पेट्रोल पंपाजवळ आले बघा आपण आता. माझे मित्र परिवार कसे आहात तुम्ही, काय करताय? हाय वा, हे गाव मोठा आहे बघा किनगाव. किनगाव म्हणून आहे मोठा आहे गाव आहे. आहे का नाही? जोरात आहे गाव पण मोठा आहे हो. माईक घ्यायला पाहिजे हो, माईक शिवाय काय नाही. माईक घ्यायला पाहिजे. माईक घ्यायचा विचार चालू आहे माझा. लवकरात लवकर माईक पण येईल आपल्याकडं, काय विषय नाही. अजून लय काय काय शिकायचं आहे मला या सोशल मीडियामध्ये किंवा ह्याच्यामध्ये. अजून व्हिडिओ कशी एडिट करायची शिकायचे आहेत. सुरुवात आहे आता ही आपली, एवढं नाही जमत अजून. पण एक मात्र आता थोडं पब्लिकमध्ये बोलायला करा म्हणा, काय पण म्हणा, हे जरा आता चालू केलं, शिकलंय म्हणा हे सगळं. म्हणजे आता आधीसारखं जरा म्हणजे भीती म्हणा किंवा लाज म्हणा असं वाटत नाही आता. बिंदास कॅमेरा काढून थांबतोय आम्ही, काय विषय आहे. आपलं आता विषय नाही, लय खतरनाक झाले आता. आता आपला किनगावचा टोल लागला आहे. किनगावचा टोल संपवून आपल्याला अंबेजोगाईला जायचं आहे. अंबेजोगाईला जायचं आहे. इथून अंबेजोगाई इथून आता अंबेजोगाईला जायचं आपल्याला. टोल नाका किनगाव सिंगल रोड आहे. ये स्पीड ब्रेकर हमको कभी अच्छा नहीं लगता. पण ते काही लोकांसाठी घालावं लागते हो स्पीड ब्रेकर. उडवत येणारे पण असतात ना, त्यांच्यासाठी आहे ते, आपल्यासाठी नाही. सभ्य लोकांसाठी काही नसते. काही लोकांच्यामुळं काही लोकांना त्रास होते.
गाडीचा काटा कसा चाललाय बघा. सिंगल ओपन रोड बघून 80 90 100 दरडा काढते गाडी आपली, सुट्टी नाही. तर चढती लागल्या म्हणून जरा पळेल नाही मी पण. कशी पळते धुळा काढते अगदी. नात करा ना. लीन तर असलं भारी मारते हे. नात करा. पुढचं जरा चाक माझं बदलायचं आहे, म्हणजे टायर झिजलंय, टायर बदलायला आल्या, त्यामुळे जास्त रिस्क नाही घेत आपण. चाललंय या स्पीडवरच पळवत जायचं, काही रिस्क नाही घेत बसायचं. आपलं गाडी जबरदस्त पळते आहे का. बोल तशी पळते सोडा, काय विषय नाही, त्यात काय हे नसते. पळवल तशी पळते आपली गाडी. मित्रांनो 111 112 113. मला आता थांबायचं कुठं नाही, डायरेक्ट जाऊन तिथंच थांबायचं मित्राजवळ, थांबून त्याला घ्यायचं आणि जायचं, असं माझं प्लॅन चालू आहे. मला वाटतंय मित्रांनो उजनी पाटा आले वाटतं. उजनी पाटी उजनी पाटी आली वाटतं. आपलं मॅप होल्डर पण जरा हे झालंय, खराब झालंय. आज मॅप होल्डर कुठं का होते का बघायला पाहिजे. मॅप होल्डर पाहिजे आपल्याला. आंबेजोगाई 35 किलोमीटर आहे अजून इथून. 35 किलोमीटर जाऊ द्या. लांब आहे अजून. मित्रांनो आता आम्ही आले बघा धर्मापुरीमध्ये आले बघा. इथून आता मला वाटते राईटला गेलं की परळीला जाते. परळी वैजनाथ राईटला गेले की अण्णा इथं स्टंट मारलाय रोडवरच, काय बोलायचं त्याला. स्टंट सगळे रोडवर असतात लोकांचे. काय बोलायचं आणि काय नाही. चला बोलून आपण वाईट कशाला व्हायचं. हा इथे परळी जाते बघा मराठीमध्ये. देवा परळी वैजनाथ 12 ज्योतिर्लिंग मधलं एक. आपल्याला जायचं आहे तुळजापूरला आणि कधी तर राईड काढू परळी वैजनाथला. आता आपल्याला जायचं तुळजापूरला. आंबेजोगाई 28 किलोमीटर आहे अजून. आंबेजोगाई 28 किलोमीटर आहे. चला चाललंय जायचं. काल जरा पाऊस पडल्यामुळे इकडं वातावरण गार झाले बघा. नाहीतर एवढी बेकार उष्णता असते इकडे. अरे देवा लय बेकार उष्णता असते. जरा पाऊस पाणी जरा इकडे जास्त पाऊस झाल्यावर वाटायला लागलोय. वातावरण अजून पण गार आहे. केवढं गार आहे विषयच नाही. आपली गाडी टाकी फुल आहे त्यामुळं तेलाची काय आपल्याला गरज नाही. आपण फक्त मारत जायचं, ट्रॅव्हल करत जायचं. रायडिंग हे आपलं लहानपणापासूनचं स्वप्न आहे. आपल्याला जॉब पण तसाच भेटलाय. फिरा नुसता फिरा फिरा फिरा.
जॉब पण नाद करायचं नाही, फिरायचं ओनली, फक्त आणि फक्त फिरायचं. हां तर काम पण फिरायचं आहे आपलं, फील्ड वर्क, नाद करायचं. आपण जरा व्यवस्थित केलं पाहिजे काम. काम कसं करचं त्यावर डिपेंड असतं रे. चल आज मित्रांनो कसली हिरवळ दिसायला लागल्या, सगळं हिरवं 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 दिसायला लागलंय आज. काल फक्त एक दिवस पाऊस पडला आहे, गार तर कुठतर त्याच्यामध्ये काश्मीरमध्ये असल्यामुळे वाटायला लागलं. एवढं भारी गार वातावरण लागायला लागलंय आणि ह्या भागात जरा हिरवळ चांगलं वाटायला लागलंय. लोक राना होतं करून ठेवल्या जातात पावसाळ्याला. मस्त हिरवळ, मस्त सिच्युएशन तर भारी आहे, नाद करायला. मित्रांनो इथं लागले रेल्वे गेट, थांबावं लागतंय आता. काय घेऊन चाललंय रे? ऑटोलिंक पॉवर्ड बाय कार आहे का काय? बहुतेक यामध्ये कार असतील. लांब लचक किलोमीटर भर. कशी गर्दी, त्यांना का सुटते अगदी भाऊ भाऊ करून. अरे राजा, बारक पोरग गाडी कसली मार लागले. पोरग बारक कसली गाडी मारते बेला काय. शेमडवीत नाही तर मारता आलंय तर मारलंच नाही. ह्या वयात गाड्या द्यायच नसते त्यांना. थोडं पडलं केलं काय तर झालं, घातलं कोणावर आहे का, मस्ती व्हायला काय बैली मस्ती लय हो ना, मस्ती मस्ती म्हणायची, दुसरं काय नाही. आहे का बघ, आहे का चढव 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 त्याच्यावर. कॅमेरा समोर करायला लागलाय मस्ती, काय करते. इथून बघा फक्त आणि फक्त 18 किलोमीटर आहे बघा आता. मित्रांनो आत्ता पोचलं बघा अंबेजोगाईमध्ये. आता इथून अजून किती किलोमीटर दाखवते सांगतो तुम्हाला. तर इथून अजून आपल्याला जायचं आहे बघा 52 किलोमीटर अजून जायचं आहे. 1 तास लागते अजून. 52 किलोमीटर ट्रॅव्हल करून आपल्याला इथून जायचं आहे. थोडं मॅप बघत चालू आहे ना, त्यामुळं आज बघतो गावलं तर परचेस करतो. आज करावं लागणार आहे ते परचेस. स्टँड ऑनलाईन ऑर्डर करायचं म्हणून गप्पच बसलेली, काय केलंच नाही मी पण. आणि ऑनलाईन देखील ऑर्डर केलं नाही. तर आज मिळालं तर आज घेतो, नाहीतर मग ऑनलाईन ऑर्डर करायला पाहिजे. मोबाईल होल्डर
घ्यावं पाहिजे. मित्रांनो आत्ता आम्ही आंबेजोगाई क्रॉस करून पुढे चाललेलो आहे. अजून मित्राजवळ पोचायला मला 50 किलोमीटर आहे. कुठं मित्राकडे पोचायला 50 किलोमीटर अजून जावं लागतंय. चला जाऊया. एन्जॉय करा. व्ह्यू एन्जॉय. मित्रांनो शेवटी पोहोचतो तुळजापुरात दर्शनाला.